नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासणार आहोत द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका इयत्ता 7वी विषय मराठी. पॅटर्नवर आधारित आपण प्रश्नपत्रिका समजून घेणार आहोत. यामध्ये एकूण 60 गुणांचा हा पेपर असतो. यामध्ये 10 प्रश्न तोंडी आणि 50 प्रश्न लेखी गुणांसाठी असतात. तोंडी चाचणी 10 गुणांसाठी. खाली परिच्छेद वाच व त्यावर आधारित 4 प्रश्न तयार करून सांग. म्हणजे परिच्छेद वाचायचा आणि त्यावर 4 प्रश्न तयार करायचे, उत्तर नाही द्यायचे. प्रश्न दुसरा 2 गुणांसाठी. खाली दिलेल्या शब्दांना तुझ्या परिसरातील भाषेत इतर कोणते शब्द वापरतात ते सांग. म्हणजे बोली भाषेतील शब्द सांगायचे आपल्याला. पांघरूण, शेत, खूप यासाठी. त्यानंतर प्रश्न तिसरा इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील तुला आवडणारी एक कविता तालासुरात व साभिनय सादर कर. हे तोंडी प्रश्न आहे. दिलेल्या परिच्छेदाचे योग्य आरोह अवरोहासह वाचन कर. आता लेखी चाचणी महत्त्वाचा भाग या ठिकाणी सुरू होतोय 50 गुणांसाठी. प्रश्न 5वा खालील परिच्छेद वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. या ठिकाणी परिच्छेद दिलेला आहे. प्रत्येकाला चित्र काढायला आवडतं ते निश्चित करायचे इथपर्यंत. हा परिच्छेद वाचून आपल्यावर त्यावर आधारित प्रश्न या ठिकाणी आपण सोडणार आहोत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. दिलेले विधान योग्य की अयोग्य आहे ते लिही. चित्र काढल्याने मनाला समाधान, आनंद मिळतो. योग्य. कागदावर चित्र काढताना आकारबद्ध रेखाटन महत्त्वाचे नसते. अयोग्य. एखादे कौशल्य सर्वांनाच प्राप्त होत नाही या विधानाशी तू सहमत आहेस का? सहमत असतील तर का किंवा असहमत असतील तर का ते सहकाराने लिही. एखादे कौशल्य सर्वांनाच प्राप्त होत नाही या विधानाशी मी सहमत आहे, कारण सर्वांमध्ये काही ना काही कौशल्य असते, त्यामुळे हे विधान योग्य आहे. प्रश्न 6वा बघा. खालील चित्र पहा व चित्राचे वर्णन तुझ्या शब्दात लिही. हे चित्र पाहून आपल्याला जे काय वाटतं, जे काय भाव आपल्या मनामध्ये येतात ते आपण या ठिकाणी लिहायचे आहेत. प्रश्न 7वा खालील चित्र पहा. चित्रातील कलेविषयी तुझ्या शब्दात 6 ते 7 वाक्यात वर्णन कर. हे शिल्पकला आहे. हे कोरीव काम दगडावरती केलेलं आहे आणि त्यावर आधारित आपल्याला जे काय आठवतं, जे काय सुचतं त्याचं वर्णन या ठिकाणी करायचं आहे. प्रश्न 8वा दिलेल्या सूचनेनुसार लेखन कर. प्रश्न तुझ्या परिसरातील निसर्ग सौंदर्य वाढवण्यासाठी तू काय करशील? 2 मुद्दे लिही. आणि वसंत ऋतूत निसर्गात होणारे कोणतेही 2 बदल किंवा घटना तुझ्या शब्दात लिही. वसंत ऋतूमध्ये काय होतं तर ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. कवितेचे वाचन कर व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. अतिशय प्रेरणादायी अशी ही कविता आहे आणि या कवितेवर आधारित प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहे. कवितेमध्ये आलेल्या अंबर या शब्दासाठी समानार्थी शब्द लिही. अंबर मीन्स आकाश. इच्छा असेल तर मार्ग दिसेल या अर्थाची कवितेमध्ये आलेली काव्यपंक्ती लिही. असे दांडगे इच्छा दयांची मार्ग तयाला मिळतील सत्तर. काळीज काढून देणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग कर. अर्थ प्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे. श्रेयाने आपली प्रिय गोष्ट गंगाला सांगितली. कवितेतील नको गुलामी नक्षत्रांची या ओळीचा तुला समजलेला अर्थ लिही. जे अशक्य आहे त्याची गुलामी स्वीकारू नये. आंधळ्या ताऱ्यांची म्हणजेच वाटेत येणाऱ्या संकटांची. खालील परिच्छेद वाचून उत्तरे लिहा. हा जो परिच्छेद आहे हा आपल्या पुस्तकाच्या बाहेरचा आहे. यावर आधारित प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. वरील परिच्छेदासाठी दिलेल्या पर्यायातील कोणते शीर्षक योग्य होईल ते लिही. व्यक्तिमत्व विकास हे अधिक योग्य वाटेल. आपल्या व्यक्तिमत्वावर कोणकोणत्या गोष्टींचा परिणाम होतो ते लिही. या ठिकाणी आपलं व्यक्तिमत्व कसं बनतं आणि त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट असतात त्यांचं या ठिकाणी आपल्याला वर्णन करायचं आहे. अवताराचे वाचन केल्यानंतर माणसाने कसे जगावे असे तुला वाटते? स्वतःला फुलवायचं, अष्टपैलू बनवायचं, स्वतःचे विचार व्यक्त करायला शिकायचं आणि दिलखुलासपणे जगायचं, असं माणसाने जगायला हवं. शब्द ऐक व अचूक लिही. या ठिकाणी तुम्हाला शब्द सांगितले जातील, ते शब्द ऐकून तुम्हाला लिहायचे आहेत. मुलाखतीद्वारे सैनिकाकडून त्याच्या कार्याची माहिती मिळवण्यासाठी 5 प्रश्नांची प्रश्नावली तयार कर. स्वव्यक्तीवरती हा प्रश्न आहे. सैनिकाला तुम्ही कोणते प्रश्न विचारणार ते तुमच्या वैयक्तिक तुमच्या पद्धतीने प्रश्नांची निर्मिती या ठिकाणी करू शकता. आणि प्रश्न
विषयाला धरून असतील तर त्याला गुण नक्की मिळतात. प्रश्न 13वा, परिसरातील स्वच्छता या समस्येचे निराकरण करण्यासाठी कोणती उपव्यवस्था येतील याबाबत तुझे मत लिही. आपलं स्वतःचं मत या ठिकाणी मांडायचं आहे. स्वच्छतेला अनुसरून तुम्ही जे काय मत मांडणार ते उत्तर योग्य असतं. मुक्त उत्तरी प्रश्न म्हणतात त्याला. प्रश्न 14वा, खालील प्रश्नांची उत्तरे लिही. 5 गुणांसाठी प्रश्न आहे. अव्यय प्रकारानुसार वर्गीकरण करायचं आहे. व्याकरण विषयक भाग आहे. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आवडल्यास मित्रांना सुद्धा शेअर करा. अबब, आणि कडून. शब्दयोगी अव्यय कडून शब्दाला जोडून येणारा शब्द आहे. केवल प्रयोगी अबब उद्गारवाचक आणि उभयान्वयी अव्यय म्हणजे 2 वाक्य किंवा शब्द ज्यांना जोडणार आणि. पुढील वाक्याचे केवल वाक्यात रूपांतर कर. अबब, किती उत्तुंग ही इमारत. किती उत्तुंग ही इमारत. किती उंच ही इमारत. खालील वाक्य वाच. गाळलेल्या विरामचिन्हांचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिही. विरामचिन्ह देऊन वाक्य पुन्हा लिहायचं आहे. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही जर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.